सर तुम्ही होस्ट आहे आता, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. येस मॅम. आणि ओव्हर टू यू सर, रेकॉर्डिंग पण स्टार्ट केली आहे, आरामात सेशन घ्या. ओके. येस, आणि थँक्यू मॅम. ओव्हर टू यू. थँक्यू. हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग ऑल. परत एकदा सांगतो, माझं नाव राजेंद्र गायकवाड आणि मी पुण्यावरून बोलत आहे. आणि मी पण एक तुमच्यासारखाच व्यक्ती डीजी सर्कलमध्ये 1 वर्षापासून जॉईन आहे. तर आपण आता सेशनला सुरुवात करूया, कारण वेळ खूप झालेला आहे. तर सर्वात आधी तुम्ही सर्वांनी पेन आणि डायरी जवळ घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही एक लिहून ठेवाल, जे तुम्हाला वाटेल की बाबा हे माझ्या कामाचं आहे, तर ते तुम्ही लिहून ठेवाल. कारण ट्रेनिंग अटेंड केल्या आपल्याला लगेचच मी जे सांगेल ते तुम्हाला जमणार नाही. हळूहळू तुम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं आहे. तर पेन अँड डायरी घ्या आणि प्रॉपर बसा ट्रेनिंगला. कारण ट्रेनिंगला आपण प्रॉपर बसल्यावरती जे समोरचा व्यक्ती जे काही सांगतोय ते आपल्याला व्यवस्थित समजेल. तर व्यवस्थित प्रॉपर बसा नेटवर्कमध्ये, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित अटेंड कराल. तर मी पण डीजी सर्कलमध्येच तुमच्यासारखाच काम करत होतो आणि 1 वर्ष झालं मला. माझं 1 लाखाच्या जवळपास अर्निंग झालेली आहे आणि त्या अर्निंगने एक लॅपटॉप पण खरेदी केलेला आहे. पाहू शकता तुम्ही. मी स्टेटस स्टोरी वगैरे काही ठेवलेलं नाही, कारण काय माहितीये का, जळणारे लोक खूप असतात. त्याच्यामुळं मी मुद्दामून ठेवलेलं नाही स्टेटस. कारण हे डीजी सर्कल जे प्लॅटफॉर्म आहे खरंच खूप भारी आहे आणि आपल्यासारख्या मराठमोळ्या लोकांसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे. तर तुम्हाला काम कसं करायचंय, काय करायचंय, हे तर आपल्याला WhatsAppवरती सगळं मिळून जातंय. स्टेटस स्टोरीसाठी मटेरियल वगैरे सगळं मिळतं. तर मी आता तुम्हाला कॅनव्हामध्ये आपल्याला कंटेंट लिहून पोस्टर कसे बनवायचे, अट्रॅक्टिव्ह पोस्टर कसे बनवायचे, ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. जे माझा एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर मी तुम्हाला सर्वात आधी कॅनव्हा प्ले स्टोअरमधून कसा डाउनलोड करायचा, तिथून मग आपण पुढचं काम तुम्हाला मी सांगून देईन. तर मी आता माझी स्क्रीन शेअर करत आहे. मला एकदा चॅट बॉक्समध्ये सांगा बरं, माझी स्क्रीन दिसते का? ओके, थँक्यू. थँक्यू, थँक्यू. तर मी आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगणार आहे, कारण माझ्यापेक्षा पण एक्सपर्ट असतील आता या मीटिंगमध्ये आणि ज्यांना खरंच काही माहिती नसेल सुरुवातीपासून, तर सगळेजणी समजून घ्या. ज्यांना वाटतंय बाबा यातून काय आपल्याला मिळेल, तर त्यांनी लिहून पण ठेवा डायरीमध्ये. तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय. मोबाईलमध्ये प्ले स्टोअर सगळ्यांच्याच असतो. तर त्या प्ले स्टोअरवर जायचं आपल्याला आणि कॅनव्हा डाउनलोड करायचा आपला. सर्चमध्ये जायचं, खाली पहा सर्चचं सिम्बॉल आहे. सर्च करायचं आपल्याला कॅनव्हा. CANVA कॅनव्हा आणि सर्च करायचं असं. आता माझ्याकडं डाउनलोड केलेलं आहे आधीपासूनच. हे पहा खाली अपडेट करायचं आहे मला, तर मी अपडेट आता नाही करत, परंतु माझ्याकडं ऑलरेडी डाउनलोड आहे. तर मी आता तो ओपन करत आहे डायरेक्ट. आपल्याला कंटेंट कुठून मिळेल, कसं मिळेल आणि आपण काय कंटेंट वापरायचं आपल्याला. कारण आपलं जो बिझनेस आहे हा डिजिटल आहे. आपण आपल्या डीजी
सर्कल कंपनीचं प्रमोशन करतो सोशल मीडियावरती आणि कोर्सेस प्रमोट करतो. तर त्या रिलेटेड त्या संदर्भामध्ये आपल्याला कंटेंट लिहायचा असतो. स्टोरीमध्ये, पोस्टवरती या रील्समध्ये कंटेंट लिहायचा असतो. आपण काय लिहायचा, कसा लिहायचा, कुठून घ्यायचा. कारण काही लोकं समोर Instagram ओपन केलं की एखाद्याची दिसली रील्स की ती डाउनलोड करायची, तशीच टाकायची. त्याच्यामध्ये त्या माणसाची आयडी दिसते. ते पण पाहत नाहीत. त्याच्यावरती काहीतरी चिटकवायचं. असं नका करू. तुम्ही भले बघा, दुसऱ्यांच्या रील्स बघा, त्यांनी कशा बनवल्यात, पोस्ट कसे बनवलेत. त्यातून एखादी लाईन तुम्हाला घ्यावीशी वाटते का? काय लिहिलंय त्यांनी? ते आपण त्याच्यावर अभ्यास करायचा. म्हणजे समोरची व्यक्ती काय बनवते, सेम टू सेम कॉपी नाही करायची कधीच. कारण त्या व्यक्तीने टाकलेलं ना अगोदर ते त्यांचं व्हायरल झालं. आपण तीच कॉपी जर करून आपण टाकलं तर Instagram खूप बारकाईने लक्ष ठेवलं असतं Instagramवाले. कारण आपलं व्हायरल होत नाही मग. जास्तीत जास्त 20-25 व्ह्यूज मिळतात त्या रील्सला. तर तसं नका करू. त्याने बनवले ना रील्स समोरच्या व्यक्तीने, तर आपण त्यातून थोडंफार आपल्याला काय घेता येईल, त्याच्या जोडीला दुसऱ्या रील्समधलं किंवा पोस्टमधलं ते काय त्यातून त्यामध्ये ॲड करता येईल, असं बघा काहीतरी. तर आपण बघा आता हे Canva डाउनलोड झालेला आहे. Canva ओपन केलंय मी इथे. तर ह्या सर्च बारमध्ये आपल्याला काय सर्च करायचं आहे, आपल्याला Instagram पोस्ट. जर मी फास्ट सांगत असेल तर मला प्लीज चॅट बॉक्समध्ये मेसेज करा, की फास्ट होतंय म्हणून. आणि जर कोणाला काही समजलं नसेल तर मी लास्टला क्वेशन आन्सर घेणार आहे, की कोणाचे काय असतील क्वेरीज त्या मी सांगणार आहे तुम्हाला. म्हणजे एक नाही, फास्ट आहे. बरं ठीक आहे, मी परत एकदा सांगतो. सुरुवात मी आधी प्ले स्टोअर, आपल्या मोबाईलमध्ये जो प्ले स्टोअर आहे, त्या प्ले स्टोअरवरनं Canva घ्यायचा आहे आपल्याला. त्या सर्च बारमध्ये खाली बघा 5 लाईन, त्या मधल्या याच्यामध्ये सर्चवरती क्लिक करायचं. इथे वरती सर्च आले, तिथे क्लिक करा आणि Canva 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 हे सर्च करा. 2 नंबरचं खालचं बघा Canva आहे. ते आपल्याला घ्यायचं आहे. ते डाउनलोड करायचं आहे. माझ्याकडे ऑलरेडी आहे. तर ते दिसत आहे. तुमच्याकडे दिसेल ते तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे मोबाईलमध्ये. आलं लक्षात? आता मी डायरेक्ट Canvaमध्ये जात आहे. तर मी Canvaमध्ये आलेलो आहे. इथे सर्च करायचं आहे Instagram पोस्ट. कारण पोस्टचा साईज जे आपण पोस्ट करतो, काही लोकं रील्स, कोणाची रील्स दिसली चांगली तर त्याचा स्क्रीनशॉट करून पोस्टवर टाकतात. तसं नाही. Instagramचं पण एक हे आहे, साईज आहे. रील्सची साईज, पोस्टची साईज, स्टोरीची साईज, प्रत्येकाची साईज वेगवेगळ्या आहेत. व्हिडिओची साईज, सगळ्यांची साईज एक वेगवेगळी असतात. तर इथं पण Instagram पोस्ट टाइप करू आपण. तर हे असं टाइप केल्यावरती ते आपल्याला टेम्पलेट्स मिळतात. म्हणजे थोडक्यात हे सॅम्पल म्हणतात नाही का, एक टेम्पलेट. म्हणजे हे पाहून आपण आपला कंटेंट लिहून आपण स्वतः बनवू शकतो. ही पोस्टची साईज आहे Instagram पोस्ट. आपण सॉरी आपण ब्लँक पण घेऊ शकतो. त्यावर आपला आपण कंटेंट लिहून जे आपल्याला त्याच्यामध्ये थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचं ते पण आपण ऍड करू शकतो. हे असे टेम्पलेट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. सॉरी. तर आता आपण
एक मिनिट हा. कोणाला अजून काय समजलं नाही बरं, एक मिनिट हा पाहतो जरा मी. सर इथे विचारलं आहे कशासाठी यूज करत आहात कॅनवा. दुसरी लिंक आली तो काय सिलेक्ट करायचं सर, आवाज कमी जास्त होतोय. तुम्हाला मी जे विचारता प्रश्न मी तुम्हाला लास्टला सांगेल की कशासाठी. सर फास्ट करा, थोडासा स्लो होत आहे. आता आपल्याला हा जो कॅनवा वापरायचा आहे तो बिझनेस साठी वापरायचा आहे, प्रोफेशनल. काही लोकांना अजून नाही समजलं असं वाटतंय. हे प्ले स्टोअर तर आहे सगळ्यांच्या मोबाईल मध्ये. कॅनवा, CANVA कॅनवा, हे 2 नंबरचं कॅनवा, हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आलं लक्षात? माझा आवाज येतोय सगळ्यांना क्लिअर? प्लीज सांगा तेवढा. आवाज येतोय माझा क्लिअर? ओके ठीक आहे, थँक्यू थँक्यू. काही समजलं नाही ह्यांना. सविता ढवले, लेट जॉईन झाला असाल तुम्ही. तुमचा प्रश्न नंतर मी प्रश्नाचं उत्तर देतो. ठीक आहे, थँक्यू. तर या कॅनवा मध्ये आपल्याला इथे सर्च वरती इंस्टाग्राम पोस्ट, जेणेकरून प्रत्येक पोस्ट रील्स स्टोरीचे साईज वेगवेगळी असते, त्याच्यामुळे मी इथे इंस्टाग्राम पोस्ट असं टाईप केलं. हे पोस्टच्या टेम्पलेट आलेत. या साईजचं आपल्याला पोस्ट बनवायचे आहेत, बरोबर? तर आपल्याला या पोस्ट मध्ये आपल्याला एक आपल्या कामाच्या रिलेटेड कंटेंट लिहायचं आहे. कंटेंट म्हणजे काय? कारण जी वस्तू, कोणतीही वस्तू असू द्या, प्रत्येक वस्तूला कंटेंट हा आहेच. आता युट्यूब ब्लॉगर जे आहेत ते पण कंटेंट शोधत असतात, कारण कंटेंट खूप महत्वाचं आहे. आपण जी वस्तू आपण जी सेल करतो किंवा घेतो, सॉरी सेल करतो, त्या वस्तूला कंटेंट असतो, जे त्या वस्तूच्या रिलेटेड, त्या वस्तूच्या संदर्भात आपल्याला एक कंटेंट लिहायचा असतो. एक थोडक्यात माहिती सांगायची असते की आपण हे कशासाठी विकतोय, काय विकतोय, ह्या वस्तूचा काय आपल्याला फायदा आहे, हे तो एक कंटेंट झाला. मग तो कंटेंट आपल्याला त्या रिलेटेड आपल्याला तो कंटेंट लिहायचा आहे त्या पोस्ट मध्ये. तर सॉरी, आता मी एक टेम्पलेट घेतलेला आहे इथं. आणि हा तुम्हाला दुसरं सांगायचं आहे की प्रत्येक टेम्पलेट तुम्ही घ्यायच्या आधी इथे पाहायचं की प्रो आहे. प्रो जर असेल तर तुम्ही घेऊ शकणार नाही, कारण तो पेड असतो, आपल्याला त्यासाठी पैसे मोजावे लागतात. तर पेड नाही घ्यायचा. ज्यावरती प्रो लिहिलं असेल ना ते घ्यायचं नाही, विदाऊट प्रो वालं घ्यायचं. आता मी हे कसं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे मी, त्याच्यामुळे इथे माझं प्रो दिसत नाहीये. तर त्या सबस्क्रिप्शन बद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगेल थोडक्यात. तर तुम्ही ते पाहून घ्या अगोदर. जे प्रो आहे ते घेऊ नका, कारण ते डाउनलोड होणार नाहीत घेतले तर, तुमच्याकडे पैसे मागणार ते. आलं लक्षात? ते प्रो घेऊ नका प्लीज. जे टोपीवाले असतात ते प्रो, कारण त्याला ते पेड आहे. तर मी हा एक सिंपल टेम्पलेट घेतलेला आहे. सॉरी,
तर आता हे डिलीट करायचं आपला पूर्ण. आणि याच्यामध्ये आपल्याला एक आपल्या बिझनेसच्या रिलेटेड, डीजी सर्कलच्या रिलेटेड आपल्याला जे कोर्स आपले ते प्रमोट करायचे, त्या रिलेटेड आपलं एक कंटेंट लिहायचं आहे इथं. आणि त्याच्यामध्ये आपण दुसरं काही ऍड करू शकतो. तर मी हे दिसतंय वरती वर आलेले ते मेसेजचं आहे, प्लसचं साईन दिसतंय आणि त्याच्या बाजूला डिलीटचं आहे, तर डिलीट करायचं आहे. हे असं आपण डिलीट करू शकतो एक एक करून, पूर्ण क्लिअर करायचं आहे. पूर्ण क्लिअर झालेलं आहे. तर याला अट्रॅक्टिव्ह कलर द्यायचा आपला एक छानसा सिम्बॉल, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला कलर द्या एक छानसा. हे वेगवेगळे कलर आहेत. इथे वरती याचे सिंगल कलर आहेत, खाली मल्टी कलर आहेत, खाली 2-3 कलर असे वेगवेगळे कलर आहेत एका ह्याला. तर आपण ते कलर पण आपण चेंज करू शकतो. इकडचा तिकडे, तिकडचा खाली, असं आपण ते करू शकतो. ते कसं करायचं? इथे पहा वरती डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये प्लसचं सिम्बॉल आहे, तिथे क्लिक करा. इथे पहा हे आपल्या त्या पोस्टमध्ये वरती 3 कलर ते वेगवेगळे, ते इथं खाली पण दिले, ग्रीन आणि डार्क ग्रीन. तर तुम्ही याच्यावर क्लिक केल्यावर तर तुम्ही तो हे पहा, हे इकडे सरकवलं तर ते वरचा कलर चेंज होतोय. आपल्याला जसा पाहिजे कलर तो तसा आपण चेंज करू शकतो. रेड करायचं असेल तर बघा खाली मल्टी कलरची लाईन दिसते, तो त्याच्यावरचा डॉट इकडे सरकवायचा. आलं? तुम्ही तो कलर पण चेंज करू शकता. परत तो ग्रीन वाला आहे, हे पहा इथे डाव्या बाजूला कोपऱ्यात त्याच्यावर ग्रीन वाला आहे, त्याला पण तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा तुम्ही करू शकता. आणि हे काम लगेच होत नाही, 1 दिवसात 2 दिवसात होत नाही, कारण मला खूप दिवस लागले. मला पण हे आधी जमत नव्हतं. मी हळूहळू करून शिकलोय हे. रोज आपण प्रॅक्टिस केली नाही तर हे काम आपल्याला 100% जमतं. तर हे असं वेगवेगळ्या कलरचं करायचं आहे. अजून तुम्हाला दाखवतो. तिथे परत करा क्लिक आणि 1, 2, 3, 4, 5 5 बॉक्स दिले, ते मी 4 नंबरचं क्लिक करतो. हे पहा मध्यभागी बरोबर वेगळा कलर आला आणि साईडने एक वेगळा कलर आला. तर तुम्ही असं पण ठेवू शकता. 2 नंबरचं पहा, वरती येल्लो आला, खाली ब्राऊन आला. इकडे कोपऱ्यात क्लिक केल्यावरती अजून वेगळा आला. म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही कलर करू शकता. तर हे कलरचं झालं. कोणाला अजून कोणाचा मेसेज वगैरे? सर तुम्ही सर्वांना एक टास्क द्यायला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे टेम्पलेट बनवून बघा म्हणून. तर परत सांगा. टाईप करायचं सांगतो मी. तुमचा क्वेश्चन मी नंतर आन्सर सांगतो. सर काय पण प्रश्न विचारू नका रे प्लीज, नंतर विचारा. तर आता आपल्याला इथे मेसेज टाईप करायचा आहे, कंटेंट लिहायचा आपल्याला. तो आपण कंटेंट आधी लिहू आणि नंतर त्याच्यामध्ये जे काय आपल्याला ऍड करायचं ते नंतर ऍड करू. तर आपल्याला कंटेंट लिहायचं याच्यामध्ये. तर हे बघा टेक्स्ट लिहिले 3 नंबरचं, त्याच्यावर क्लिक करा आणि इकडून ऍड अ हेडिंग मोठ्या अक्षरामध्ये दिसेल ना, त्याच्या खालच्या लाईन वरती क्लिक करा. आणि इथे आपल्याला जो कंटेंट लिहायचा तो इथे आपण लिहायचा आहे. तर आता आपल्याला इथे काय लिहायचं वरती? विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. नको. मोबाईल वर काम करून पैसे कमवा. हे हेडिंग आहे आपलं एक वरच सुरुवातीचं. तर आता मी हे एवढं लिहिलं. आता ह्याला आपल्याला वरती, आता पहा त्याच्यावर क्लिक केलंय मी. एडिट फॉन्ट, टेक्स्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज असं दिसतंय ना खाली लाईनीमध्ये. तर मी फॉन्ट साईज वरती क्लिक करतो आणि त्याला हे पहा असं केल्यावरती ते छोटं मोठं होतं ते. बरोबर. तुम्ही केवढं पण करू शकता, मोठं लहान. तर मी त्याची साईज एवढी ठेवली आहे. बरोबर. आणि ह्या 2 नंबरचा हे फॉन्ट आहे. पण आता हे मराठी असल्यामुळं त्याच्यावरती काय परिणाम होणार नाही, चेंज होणार नाही. इंग्लिश असतं तर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये झालं असतं. तर मी फॉन्ट नाही, टेक्स्ट स्टाईल मोठ्या अक्षरामध्येच ठेवलेलं आहे. आणि कलर त्याच्या बाजूचं तुम्ही कलर पण चेंज करू शकता. जो आपण ह्या पोस्ट मागचा बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये हे जे आपण लिहिणार आहे ते त्याला कलर कोणता द्यायचा तो त्याच्यानुसार आपण द्यायचा वेगवेगळा, की जेणेकरून चांगला दिसेल, अट्रॅक्टिव्ह दिसेल. आलं लक्षात. हा कलर झाला. त्याच्या बाजूचं हे फॉर्मॅट. आता हे वरचं बी आहे ते म्हणजे बोल्ट, ते अक्षर थोडं अजून ब्रॉड होणार, थोडं जाड होणार ते. आलं लक्षात. त्याच्या बाजूचं हे तुम्ही सगळं चेक करायचं. आपण सुरुवातीला शिकते वेळी आपण ते बघायचं काय आहे नक्की ते. चेक केल्यानंतर काय असं डिलीट वगैरे होणार नाही किंवा दुसरं काय होणार नाही गडबड. फक्त आपण पाहायचं नक्की काय आहे ते, म्हणजे आपल्याला पण समजेल ना. डबल क्लिक केलं की ते जे आपण केलंय ते परत हे पहा. पण आपण जस्ट चेक करायचं याच्यावर क्लिक केल्याने काय होतं, म्हणजे तुम्हाला पण कळेल की बाबा हा हे असं केलं की असं होतं, असं केलं की असं होतंय. ती काम येईल की बाबा नाही हे असं केल्यावर असं होतंय. तर मी हे बोल्ड करतो आणि हे इथं वरती सेंटरला घेऊन जातो वरती. हे हेडिंग आहे आपल्या परत एकदा त्याच्यावर क्लिक करतो आणि इकडे बाजूला स्लाइड करतो हे असं. आणि इफेक्ट, ऍडव्हान्सच्या बाजूला इफेक्ट आहे. ऍडव्हान्स हे पहा, ऍडव्हान्सच्या त्यावर क्लिक केलं की हे हे वरती जात आहे, हे खाली येत आहे आणि हे सेंटरला राहतंय. आणि त्याच्या बाजूचा इफेक्ट, इफेक्ट म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंड. हे पहा आता ही शॅडो आहे म्हणजे सावली आहे, त्या याची सावली आपण जे लिहिलं त्याची तुम्हाला दिसत असेल की थोडंफार चेंजेस होतं त्याच्यामध्ये. तर तुम्ही हे करून पाहू शकता. हे परत एकदा त्याच्यावर तुम्ही त्याच्या बाजूचा लिफ्ट मागे पाहत्या म्हणजे हे जरा चांगलं दिसतंय. त्याला कलर थोडा चेंज केला की अजून चांगला दिसेल. तर मी हे ठेवून देतोय. अजून पुढचं पण तुम्ही हे असं करू शकता आहे.
तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही इफेक्ट देऊ शकता. आणि हे लास्टच्या जे बॅकग्राऊंड आहे, हे जे आपण लिहिलं त्याला मागे बॅकग्राऊंड येतं, अशी एक पट्टी येते. ते त्या बॅकग्राऊंडचा कलर पण आपण चेंज करू शकतो. हे पहा, ते बॅकग्राऊंडचा कलर आपण चेंज करू शकतो, पण ते बॅकग्राऊंड इथूनच ते बॅकग्राऊंड पहा, आपण ते बॅकग्राऊंड आपण हे पण करू शकतो. साईजची पट्टी लहान, मोठी, स्क्वेअर, असं राऊंड. हे राऊंड आहे, हे पहा असं स्क्वेअर झाले, ते असं इकडे केल्यावरती राऊंड होते आणि हे मोठी होते, हे लहान होते. आपण जे लिहिलंय त्याच्यामध्ये ते, आणि हे ट्रान्सपरंट म्हणजे पूर्ण गायब होते. इकडे केले की डार्क होते. तुम्हाला जसं छान वाटेल तसं तुम्ही बॅकग्राऊंड देऊ शकता ह्याला, जे लिहिले त्याला. अजून कोणाचे काय विषय तर टाईप करायचं सांगा ना. हो सांगतो, परत एकदा सांगतो. तुम्ही सेशन परत पाहू जाऊ शकता. बॅकग्राऊंड कलरचा सांगा ना प्लीज. आता हे जे लिहिलंय त्याचं बॅकग्राऊंड म्हणताय तुम्ही की पोस्टर लिहिलंय, पोस्टर बनवलं त्याचं? आता हे लिहिलंय त्याचं बॅकग्राऊंड तर तुम्ही इथून देऊ शकता. इफेक्ट मध्ये जायचं, लास्टचं ऑप्शन आहे बॅकग्राऊंड, त्याच्यावर क्लिक करायचं आणि हे जे लिहिलं त्याला बॅकग्राऊंड देऊ शकता. ते पण वेगवेगळ्या कलर मध्ये देऊ शकता. तुम्हाला जे वाटेल त्या कलर मध्ये देऊ शकता तुम्ही. तुम्हाला जो छान वाटेल ते. लहान मोठं पण करू शकता. हे स्क्वेअर मध्ये, पण मला त्याला बॅकग्राऊंड द्यायचं नाही. मी हे नॉर्मल ठेवत आहे. ह्याला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर मी खाली बघा डिझाईन, त्याच्या बाजूला एलिमेंट्स, टेक्स्ट, तर एलिमेंट्स आहेत ना, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याला बॅकग्राऊंड द्यायचा इथून. WORDS, वर्ड्स बॉक्स करू. वर्ड्स बॉक्स लिहिलंय मी. तर आता हे ग्राफिक्स आले बघा खाली, ते तिथं सी ऑल करायचं. जर तुमच्या ह्याच्यामध्ये प्रो असेल, ह्याच्यामध्ये खूप, जर तुम्हाला जे फ्रीवाले मिळेल ते तुम्ही ते घेऊ शकता. तर हे त्याच्या मागचा आपण एक बॅकग्राऊंड घेऊ शकतो इथून. तर ते तुम्ही प्रो आणि फ्री ते पाहून तुम्ही यूज करू शकता. तर मी हे एक यूज करायचं म्हटलं तर हे असं, पण हे चांगलं नाही वाटत. मी हे असं लिहिलंय, असं बॅकग्राऊंड त्याला दिलंय. तर तुम्ही तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही देऊ शकता. इथे जरी तुम्ही लिहिलं नाही NAME, सॉरी, NAME, नेम प्लेट, PLATE, असं जरी लिहिलं ना तुम्ही आणि सर्च केलं तरी हे असं येतील. तुम्ही हे पण
वापरू शकता. पण पाहून जरा प्रो आणि फ्रीवालं ते पाहून तुम्ही यूज करू शकता ते. आता हे असं मी जर असं पण ठेवू शकतो. पण मला तेच वापरायचं आहे. तर हे तुम्ही हे पण यूज करू शकता. छान छानच येतं बॅकग्राऊंड त्याला. आलं लक्षात? मोबाईलवर मोबाईलवर पैसे कमवा. मोबाईलवर काम करून पैसे कमवा. आता मी मोबाईलवर पैसे कमव हे नाही वाटत व्यवस्थित. तर मी आता पहा, तुम्ही हे एडिट करायचं. हे कोपऱ्यात बघा खाली डाव्या बाजूला तिथं क्लिक केलं मी आणि मोबाईलवरून तिथं वर लिहिले ना तिथं मी क्लिक करणार आहे. परत ते कट करणार. मोबाईलवर काम करून पैसे कमवा. आता हे मोठं झालं लिहिलेलं आणि ते बॅकग्राऊंड दिलं ते छोटं झालंय. तर मग आता काय करायचं? तिथे क्लिक करायचं आणि इथे पहा स्पेसिंग लिहिलंय. ए त्याच्या बाजूला बी त्याच्या बाजूला अशा आडव्या 3 लाईन आणि एक उभा एरो आहे. तर त्याच्यावर क्लिक करायचं स्पेसिंग वरती आणि हे पहा. आता हे खूप मोठं दिसतंय ना, तर मी याला हे 2 नंबरची लाईन आहे खाली त्याच्यावर क्लिक केलं असं थोडंसं वरती गेलं ते खालची लाईन आहे ती. तर हे त्याच्यामध्ये आपल्याला बसवायचं आहे. हे झालं. परत इथे फॉन्ट साइज आहे 4 नंबरचं. त्याच्यावर क्लिक करायचं आणि असं करू शकता. पण आता हे 2 लाईनमध्ये घ्यायचं आपलं. तर मोबाईलवर काम करून, करून लिहिलं तिथं क्लिक करायचं त्याच्यावरती. म्हणजे त्याच्या बाजूला आणि आपल्या मोबाईलमध्ये एक एरो असतो खाली उजव्या बाजूला कोपऱ्यात. त्याच्यावर क्लिक केलं ना, की असं येतं एक लाईन. आलं लक्षात? तर मग आता ते थोडंसं असं मोठं करायचं इथं आणि थोडंसं वर सरकवतं. पण हे थोडंसं चिटकलेलं आहे वरच्या लाईनीला. तर मी थोडासा त्याला स्पेस थोडंसं खाली घेतो असं. आणि थोडं छोटं करतो. मोबाईलवर काम करून पैसे कमवा. आता खाली अजून आपल्याला लिहायचं आहे. तर इथं मी परत तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं वरती ऍड अ हेडिंग मोठ्या अक्षरात लिहिलंय त्याच्या खाली ऍड अ सब हेडिंग. तर मग त्याच्यावर क्लिक करतो मी आणि इथं लिहायचं आपल्याला परत खाली तुमच्या वेळेनुसार काम करा. ही पहिली लाईन झाली. तर दुसरी लाईन करायची म्हटल्यावर आपल्या मोबाईलमध्ये खाली उजव्या बाजूला कोपऱ्यात एरो आहे त्याच्यावर क्लिक केल्यावरती सेकंड लाईन दुसरी लाईन येईल. आता हे तुमच्या वेळेनुसार काम करा. खाली कामाचा ताण नाही. परत त्या एरोवरती क्लिक करायचं आहे. तिसरी लाईन हे काम कोणीही करू शकतं. 3 लाईन झाल्या. परत चौथी लाईन चौथी लाईन
विद्यार्थी गृहिणी आणि नोकरदार वर्ग. 4 लाईन झाल्या. तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस. तुम्ही स्वतः बॉस असणार. ठीक आहे, आपण 4 लाईनी खाली. आता ह्या 4 लाईन ज्या बनवल्यात मी, त्या आपल्या 1 लाईन मध्ये घ्यायच्या आहेत व्यवस्थित. आता त्याच्यावर क्लिक केलं मी. हे जे फॉर्मॅट दिले एच्या बाजूला बी आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला. आता आपल्याला तिथं नंबरिंग द्यायचे असेल 1 2 3, तर खाली बघा कोपऱ्यामध्ये उजव्या बाजूला ते नंबरिंगचं आहे, डाव्या बाजूला आहे ते डॉट डॉट आलेले आहे. तर जे आपल्याला जसं आता सुरुवातीला काय करायचं, आपल्याला एक बी च्या खाली जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. हे आता आपल्याला 1 लाईन मध्ये आलं, बरोबर. हे 2 नंबर्स दाबलं तर असं मध्ये येत आहे, 3 नंबर दाबलं तर त्या बाजूला जात आहे, आणि 4 नंबर्स दाबलं तर असं होतं परत. तर आपल्याला असं पाहिजे डाव्या बाजूला, आणि हे असे डॉट आले पाहिजे. किंवा नंबरिंग द्यायचं, नंबरिंग पण देऊ शकता तुम्ही, असं पण करू शकता. तर अजून एक आपण खालची 5वी लाईन तयार करू. परत एडिट वर जाऊ आणि मोबाईल इंटरनेट आणि वेळ. एवढ्या गोष्टी आपल्याला या कामासाठी खूप आवश्यक आहे. मोबाईल, इंटरनेट आणि वेळ. आता हे आपण इथं वरती घेऊन गेलो, तर ह्याला पण आपण थोडस छान बनवू. जरा तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही तसं करू शकता. आता मी इथे, आता हे आपल्याला काम मोबाईल वरून करायचं म्हटल्यावर, आता आपल्याला एक इथे मोबाईलचं सिम्बॉल आणायचं. तर इथे एलिमेंट्स वर क्लिक करा, खाली पहा एलिमेंट्स, त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे सर्च मध्ये मोबाईल लिहायचं. MOBILE, मोबाईल. मोबाईल क्लिक केल्यावरती खूप सारे मोबाईल येतील असे. आणि आपण हे फोटो मध्ये नाही घ्यायचं, ग्राफिक्स मध्ये घ्यायचं. आता इथे वरती पहा, ऑल ग्राफिक्स, फोटोज, फ्रेम्स, व्हिडिओ, असे भरपूर ऑप्शन्स आहेत. तर आपल्याला ग्राफिक्स मध्ये घ्यायचं, जेणेकरून त्याचा बॅकग्राऊंड क्लिअर असतो, फक्त मोबाईलचा फोटो असतो.
तर तुम्ही इथून फक्त प्रो नाही घेऊ शकत, फ्री वाले घेऊ शकता. आता मी हे घेऊ शकतो, तुम्ही नाही, कारण इथे ते प्रो आहे, तर मी सबस्क्रिप्शन घेतल्यामुळं मला ते फ्री मिळत आहे. तर मी इथे असं किंवा या बाजूला किंवा हे छोटं पण इथे आपण हे पहा, इथे जेवढं मोठं पाहिजे तेवढं मोठं करू शकतो, छोटं पण करू शकतो. तर हे इथं असं ठेवून दिलं आपण हे, कारण आपलं काम हे मोबाईल वरून आहे. लॅपटॉपवरून करणारे पण खूप लोक आहेत, पण खास करून हे मोबाईल वरून खूप इझी जातं काम करायला नवीन लोकांसाठी. आता हे अजून परत परत एलिमेंट्स मध्ये जायचं. आता हे मी क्लिअर करतोय जे मोबाईल लिहिलं ते, आणि तिथे लिहायचं वर्क फ्रॉम होम. WORKFROMEHOME, वर्क फ्रॉम होम. तर वर्क फ्रॉम होम लिहिल्यावरती काय येत आहे, जी लोक घरी बसून काम करतात. आता लॉकडाऊन पासून खूप लोक वर्क फ्रॉम होम करतात, IT मधली लोक. मग त्या टाईप मधली लोक येत, म्हणजे त्या टाईप मधले इथे सिम्बॉल येतात वर्क फ्रॉम होम. तर आपल्याला हे वरचा फोटो नाही घ्यायचा, ग्राफिक्स मधलं घ्यायचं. इथं सी ऑल लिहिलंय त्याच्यावर क्लिक करायचं, आणि इथले जे सिम्बॉल आहेत वर्क फ्रॉम होम करणारे लोक, तिथलं घ्यायचं आपण एक. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घेऊ शकता. आता हे मला थोडस डार्क वाटतंय, तर मी याला आपण थोडंसं फेंट करायचं म्हणलं, त्याच्यावर क्लिक करायचं. इकडे हे असं स्लाइड करायचं हळूहळू, की तुम्ही ह्याचा कलर पण चेंज करू शकता, तुम्हाला जो आवडेल तो. आणि इकडे स्लाइड करून इथे ट्रान्सपरन्सी लिहिले पहा, एनिमेटच्या बाजूला ट्रान्सपरन्सी, त्याच्यावर क्लिक करायचं, आणि हे असं इकडे हळूहळू करायचं पहा. तुम्हाला दिसत असेल त्याचा एकदम कलर पूर्ण डल होऊन जाते, म्हणजे पूर्ण ट्रान्सपरन्स होते. तर तुम्ही असं पण करू शकता. हे ट्रान्सपरंट म्हणजे ते दिसतच नाही पूर्ण. त्याला मी थोडं अजून, आता मला इथे बाजूला सगळ्यांच्या येते लक्षामध्ये मी काय सांगतोय. सांगतो मी सगळ्यांचे क्वेश्चन सांगतो. रेकॉर्डिंग मिळणार आहे, परंतु तुम्ही असं पहा, मी तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्हाला विचारायला पण, मी विचारलं मी सांगेल ना तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्ही लाईव्ह पहा. हे पाहता मी इथे परत टेक्स्ट वर जाऊन इथे मी लिहितोय, इंग्लिश मध्ये लिहितोय मोर, MORE, मोर इन्फॉर्मेशन, नाही तर मग मोर डिटेल्स, म्हणजे अधिक माहिती म्हणजे याच्या व्यतिरिक्त माहिती. तर मी इथे हे पाहता, इथं मोर डिटेल्स त्याच्यावर क्लिक करते मी, आणि इथे त्याला थोडस खाली घेऊन येतो, आणि त्याच्या खाली मोर डिटेल्स, आणि त्याच्या खाली नंबर लिहितो माझा मी. तसं तुम्ही करू शकता, नाव लिहा, नंबर लिहा.
आता मी हे जे लिहिलंय मोर डिटेल्स त्याला थोडासा मॅपचा बॅकग्राऊंड देतो. तर एलिमेंट्स मध्ये जातो परत आणि इथे क्लिक करून नेम प्लेट. आणि त्याला मागे बॅकग्राऊंड देतो म्हणजे थोडं चांगलं दिसेल ते. कलर चांगला नाही वाटत हा. हे कलर चेंज करू शकतो. तर तुम्ही असं लहान मोठं तुम्ही त्याला करू शकता. दुसरं घेतो मी. समजा. हम्म? हम्म. कलर मी मागचा चेंज करू थोडा. हा कलर चेंज करतो. मोर डिटेल्स खाली नंबर. खाली नंबर लिहिला माझा. मोर डिटेल्स आणि तरी चालतंय. असं येतं. तर तुम्ही असं छोटं करून हे लावू शकता. आता खाली लिहितो म्हणजे आपली वेबसाईट कंपनीची आहे डिजी सर्कलची. डब्ल्यू तुम्हाला माहितीच असेल ना. www.digicircle.com. मी थोडं छोटे करतोय असं. छोटे कसं करायचे. इथून पण लहान मोठी करू शकतो आणि हे फॉन्ट साईज आहे तिथून पण करू शकतो.
किंवा आपल्या जो डिजिटल कोर्स आपला कोर्स आहे, लाईट कोर्स, त्याचा पण आपण तिथे एक फोटो लावू शकतो इथे कोपऱ्यामध्ये. तर मग सीओ हे असं पण तुम्ही फोटो लावू शकता तुम्ही. हे असं आपल्याला थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचं म्हटल्यावरती आपण हे पण लावू शकतो सोशल मीडिया इथे कोपऱ्यामध्ये. त्याला थोडस आपण ट्रान्सपरंट करू, म्हणजे एकदम तो एकदम दिसतोय त्याच्यामुळे थोडस त्याला असं असं आता हे कसं मीटिंग ट्रेनिंग मध्ये सांगतो त्याच्यामुळे थोडस हे होतंय. आपण निवांत असल्यावरती अजून थोडं चांगलं बनवू शकता तुम्ही. पण कंटेंट खूप महत्वाचं आहे. आपण जे लिहितो ना ते खूप महत्वाचं असतं. तुम्हाला जसं सांगितलं तसं तुम्ही करा. खूप वेळ झालेला आहे. चला तर आता मग तुम्ही तुमची क्वेश्चन असतील ते विचारा मला. रेकॉर्डिंग मिळणार आहे. व्हिडिओ पण तुम्ही बनवू शकता. व्हिडिओ मध्ये पण त्याला अजून वेळ जाईल. मी नेक्स्ट मीटिंग मध्ये सांगून देईल तुम्हाला. नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडस नेक्स्ट मीटिंग नेक्स्ट वीक मध्ये होईल किंवा त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये होईल. पण आता सध्या हे सेशन चालूच राहणार आहेत त्याच्यामुळे. आणि डेली ट्रेनिंग अटेंड करायचे सगळ्या सर्व. एक पण ट्रेनिंग मिस करायची नाही, कारण ट्रेनिंग मधूनच आपल्याला थोडं थोडं शिकायला मिळतं. एकदमच कोणी पण शिकत नाही. आम्ही पण तसंच शिकलेलो आहे. प्रत्येक ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत. तर ट्रेनिंग आणि काही प्रश्न असतील कोणाचे तर व्हॉट्सअप ग्रुपवर आहेच आपण. तर आता झालेला आहे त्याच्यामुळे थँक्यू. आपला अगोदर 10-15 मिनिटं उशीर झाला त्याच्यामुळे
या अशा साठी थोडा वेळ लागतो. एक 2 तास तरी खूप व्यवस्थितपणे सांगता येईल. कारण 1 तासामध्ये एवढं होत नाहीये. एक पोस्टर झाला फक्त बनवून. कारण काही लोकांना लगेच समजत नाही आणि ही लगेच समजणारी गोष्ट नाही, थोडा वेळ जातो. तर नेक्स्ट ट्रेनिंगमध्ये मी अजून व्हिडिओमध्ये पण सांगेल कसं बनवायचं ते. Canvaमध्ये व्हिडिओ कसा बनवायचा, ते पण सांगून देईल. थँक यू. मीटिंग एंड करत आहे. थँक यू. आणि सर्वांनी स्क्रीन मिरर व्हिडिओ काढून समोरती व्हिडिओ बनवा सगळ्यांनी. मीटिंग एंड करत आहे आता. बाय सर्वांना. गुड नाईट.